शिक्षण आहे, जसं बीएड आहे आपल्याकडे, जी शिक्षक मंडळ आहे, काही बीएड आहे. बीएड हे व्यावसायिक शिक्षण आहे. म्हणजे अकॅडमिक जे शैक्षणिक जो भाग आहे तो 11वी 12वी नंतर मग पुढे बीए असेल, बीकॉम असेल, बीएससी असेल. तर माझं त्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा पुणे विद्यापीठातून एमए जे मास्टर डिग्री ज्याला आपण पीजी म्हणतो, पोस्ट ग्रॅज्युएशन, ते आहे पॉलिटिकल सायन्स मध्ये. शिक्षण अनुभव काय आहे? आता शिक्षण क्षेत्रातील अनुभव म्हणजे टीचिंग मधला अनुभव असं या ठिकाणी तुला म्हणायचं, बरोबर. तर शिक्षण क्षेत्रातला 5वी पासून 1ली पासूनच आपले अनेक अनुभव असतात, परंतु टीचिंग क्षेत्रातला अनुभव आता भरपूर सारे अनुभव आहेत. तर माझी जडणघडणच खऱ्या अर्थानं ज्यावेळेस तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी डीएडला असताना तुम्ही म्हणत असाल कधी कधी असा प्रश्न पडतो, म्हणजे मी माझी एखादी बडाई सांगत नाही, तर सर एवढं कसं करतात. तर मला जे लाभलेले गुरु आहेत, ज्या डीएड मध्ये मला ज्या लोकांनी घडवलं, शिकवलं, तर ते त्यांनी इतकं काही भरभरून दिलं की तार एकदम अत्यंत सूक्ष्म नियोजनापासून तर शेवटपर्यंत कसं नियोजन करायचं आणि अशा पद्धतीने मग माणसाची जडणघडण होत जाते. शिक्षक होण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? एक स्वतःहूनच त्या ठिकाणी 10वी झाल्याच्या नंतर माणसाला समज येते आणि मग माणूस काय करतो, एक चांगला विचार करतो शिक्षणाच्या. मग मित्रांचं बघून, कुणाचे वडील शिक्षक असतील त्यांच्याकडे बघून मग अशी प्रेरणा त्या ठिकाणी भेटत असते. आणि आपण आपल्या गुरुचं इमिटेशन ज्यावेळेस आपण ज्याला अनुकरण करत असतो बघा, प्रत्येक कोणीतरी कोणाचा रोल मॉडेल करत असतो. तुम्ही सुद्धा बऱ्याच टीचरांचं, मॅडमांचं अनुकरण करत असता. अशा पद्धतीने मलाही त्या ठिकाणी एक प्रेरणा अनेक शिक्षकांकडून म्हणा, मग तसं वाटायला लागलं की आपणही शिक्षक व्हावं आणि त्या पद्धतीनं प्रेरणा मिळून त्या फील्डकडे, त्या क्षेत्राकडे मी वळालो, शिक्षकी पेशाकडे. त्याच्या समस्यांना सामोरे कशा प्रकारे जातात? शिक्षण हे आनंददायी झालं पाहिजे, जसं आजचा शनिवार आहे. शिक्षण डोक्यावर घेऊन एकदम मुलांना काही शिकवायची गरज नाही. एकदम मुलांमध्ये मिक्स होऊन ज्यावेळेस तुम्ही शिकताल, मुलांच्या समस्या, टीचर किती हुशार, तो किती त्याचं PhD झालंय, त्याचं किती मोठं त्याला चांगली डिग्री आहे त्याच्याकडे, त्याच्यापेक्षा त्या लेवलला जाऊन त्याला शिकवता आलं पाहिजे, त्या विद्यार्थ्याच्या लेवलला त्याला जाता आलं पाहिजे. विद्यार्थी आपण शिक्षक या मुलांना शिकवायला खूप मोठं डिग्री लागते असातला भाग नाही, परंतु एक टेक्निक असतं. आपण बघा शिक्षकी पेशामध्ये एक पायऱ्या असतात, पायऱ्यानुसारच आपल्याला लेसन घ्यावा लागतो. तर मग त्यांच्या लेवलला जाऊन ज्यावेळेस विद्यार्थ्यांच्या शिकवतो आपण, तर निश्चित त्यांना त्या ठिकाणी मग त्या समस्या आपल्याला कळतात. पण जर विद्यार्थ्यांच्या लेवलला आपण गेलो नाही तर आपल्याला त्या समस्या समजणार नाही. म्हणून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कधी त्यांच्याप्रमाणे व्हावं लागतं. आपल्यालाही त्यांच्यासारखं लहान मुलासारखं वर्तन करावं लागतं, लहान मुलांसारखं आपल्याला वागावं लागतं, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतात, तेव्हा आपल्याला त्यांच्या समस्या समजणार आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काय महत्त्वाचे आहे? बघा आजचा शनिवार मी अगोदर सांगितलं भाग आहे की सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांचा बघा सगळ्या बाजूला विकास झाला पाहिजे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, मी कालही पण मुलांना ते सांगत होतो, आजही ते सांग की मुलं नाचली पाहिजे, मुलं खेळली पाहिजे, मुलं गुणगुणली पाहिजे, मुलं अभ्यासात सुद्धा हुशार पाहिजे. सगळ्याची मास्टरकी येणार नाही मला माहिती, पण 10वी पर्यंत जो आपला बेस असतो बघा, सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी तुम्ही काय करता? आता नैतिक मूल्य मी करतो म्हणलं, सगळेच आपले शिक्षकच करतात. नैतिक मूल्य बघा आज आपण बघतो, आजही आम्हाला सर्व शिक्षकांना, मी आणि आमच्या सर्व शिक्षकांना अजूनही ते मूल्य शिक्षण आठवतं की नैतिक मूल्य कसे बघा, आपण जसं नेहमी खरे बोलावे नाही का, आणि ते कृतीतून दिसलं पाहिजे. एखादा समजा त्याचं प्रबलन कसं वाढतं विद्यार्थ्यांना म्हटलं हा मुलगा खोडकर जरी असला पण हा त्याच्याकडे एक ती क्षमता असते वर्ग कंट्रोल करण्याची किंवा तर त्याला आपण प्रबलन केलं, हा मुलगा जरी खोडकर असला पण तो छान हे करतोय, तर तो बरोबर अजून त्याच्यामध्ये सुधारणा होते. खोडकर मुलाला मॉनिटर करणं, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्या नैतिक मूल्य जे आहेत ते खूप महत्वाचे असतात. मग त्याच्यामुळे त्याला कृतीतून कळतं की खोटं बोलल्यावर काय होतं, किंवा आपण हे किती प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे, काय कुठं सांगितलं पाहिजे, किंवा आई वडिलांचं आपला आदर, मोठ्या माणसांचा आदर. आपण रोज प्रतिज्ञा म्हणतो, पण ती प्रतिज्ञा ज्यावेळेस जीवनात अंगीकारली, भारत माझा देश आहे साहेब, भारती माझे बांधव आहे, पण ते बांधव नुसते प्रतिज्ञेपुरते पाहिजे का? मग हे नैतिक मूल्य ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना सांगतो, मी सांगतो किंवा सर्व शिक्षक सांगतात, म्हणून तेव्हा त्यांची नैतिक मूल्य विकसित होत असतात. बघा मग आपल्या शिकवण्याच्या पद्धती काय आहे आणि त्या कशा प्रभावी आहे? आता विद्यार्थ्यांनी असा प्रश्न केल्यामुळे
अध्यापनामध्ये अनेक पद्धती, परंतु त्या तिला अपेक्षित नाही मला माझ्या माहितीनुसार, की बाबा मुलांना ज्या दिवशी जे समजेल तीच आपली ओरिजिनल अध्यापनाची पद्धती. ज्यावेळेस एखादं लेकरू रडायला लागतं आणि आई सर्वतोप करून प्रयत्न करते की लेकरू शांत कसं करायचं, आणि तिला शांत केलं, तीच तिचे अध्यापन, तेच तिच्या अध्यापनाची पद्धती असते. म्हणजे तिच्या त्या शब्दात ती ताकद असते, तिच्यात तिला ती चॉकलेट देऊन, त्याला प्रबोधन करून, त्याला 2 फटके देऊन पण लेकराला शांत करत तिची अध्यापन पद्धती आहे. म्हणून एक अनेक वेगळ्या पद्धती आहे, ज्यांना ज्या मुलाला समजेल, ज्या विद्यार्थ्यांना त्या लेवलला जाईल त्याला कळेल, तीच एक त्या ठिकाणी शिक्षणाची पद्धत आहे आणि तीच एक आदर्श पद्धत असते प्रत्येक शिक्षकाची, असं मला वाटतं. शिक्षक म्हणून समाजासाठी तुम्ही काय योगदान करते? शिक्षक म्हणून अनेक जबाबदाऱ्या आहेत. बघा, शिक्षक होणं त्याला अनेक बंधन आहेत. तुम्हाला सांगतो, आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो, शिक्षक म्हणजे इज इक्वल टू असं केलेलं आहे. मग शिक्षकांना सुद्धा अनेक काही त्याच्या व्यतिरिक्त काही त्याचं जीवन असतं, परंतु समाजामध्ये त्याची एक प्रतिमा असते. बघा, समाजामध्ये शिक्षकांचं, गुरुचं लोक ऐकतात आणि विद्यार्थी पण ऐकतात. तुम्ही ऐकतात का सर्वजण? हा, तुम्ही पण ऐकता. म्हणजे जे घरच्यांचं ऐकत नाही लोक म्हणतात की ते टीचरचं ऐकत असतात. शिक्षण क्षेत्रातील अडचणी कोणती आणि त्यावर काय उपाययोजना करता येईल? आता शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक अडचणी आहेत, वेगळ्या आहेत. भौतिक सुविधा असतील किंवा काही मुलांच्या इतर काही बाबी आहेत. बघा, विशेष काही मुलं असतात, बघा अपंग मुलं असतात, ती सुद्धा शिक्षण घेत असतात, त्यांना अनेक अडचणी आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक ज्याला आपण म्हणू, ज्याला आपण कौटुंबिक पण काही परिस्थित्या अवलंबून आहेत की शिक्षण क्षेत्रामध्ये अडचण निर्माण होतात. एखाद्या घरची परिस्थिती ज्यावेळेस वेगळी आहे त्यावेळेस त्या मुलाला शिकता येत नाही. एखाद्याचे वडील वारले तर त्या मुलाला कुठंतरी रोजंदारीनं कुठंतरी काम करावं लागतं किंवा त्या काहीतरी काम करावं लागतं. त्या या अनेक त्या शिक्षण क्षेत्रामध्ये अडचणी आहेत. आणि इतर ज्यावेळेस प्रत्यक्ष शिक्षणात म्हटलं तर त्या अध्यापनाच्या ते वेगळ्या अडचणी, परंतु त्या सुद्धा महत्वाच्या आहेत. शिक्षकांचा समाजाचा आधार कसा वाढेल? आता शिक्षकामुळे समाजात बघा आदर वाढत असतो. निश्चित या ठिकाणी शिक्षकांनी जर चांगली भूमिका केली तर गावातील लोक सुद्धा म्हणतात की खरंच शिक्षक आहे आणि चांगलं काम करतायत. मग याचा अर्थ असा नाही की त्यानं मला नमस्कारच नाही केला आणि ते खाली रामरामच नाही केला म्हणून शिक्षक वाईट, असं नाही. तर शिक्षकानं काय केलं, शिक्षक जी भूमिका करतो गावामध्ये त्याला सगळी समानता पाहिजे. गावामध्ये, समाजामध्ये त्याला प्रत्येक व्यक्तीसमोर त्यानं चांगलं संभाषण केलं पाहिजे. नाहीतर हा जवळचा तो लांबचा आणि गावच्या राजकारणामध्ये शिक्षकांनी जाता कामा नये. ती लेबल बाजूला ठेवून त्यानं अध्यापन केलं पाहिजे. जर तो गावच्या राजकारण, काय अपेक्षा आहे? आता विद्यार्थ्याकडून अपेक्षा तर काही वेगळ्या करता येणार नाही. विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर गोड गोड बोलावं, आपल्याला चिप्स आणून द्यावेत, चॉकलेट आणून द्यावेत, ह्या अपेक्षा नसणार आहेत शिक्षकाच्या. कुठल्याही माझ्याच काय कुठल्याही शिक्षकाच्या अपेक्षा काय आहे की विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा, चांगलं अध्ययन करावं आणि मोठं व्हावं. आणि विद्यार्थी ज्यावेळेस मोठं होईल त्यावेळेस शिक्षकाचं आपापच नाव होत असतं. आपल्या जीवनातील काही महत्वाच्या घटना, अनुभव? आता अनेक वेगवेगळे अनुभव आहेत, परंतु विद्यार्थ्यांच्यासाठी महत्वाचं आहे की बाबा की प्रत्येक माणूस ज्यावेळेस असा घडत असतो तर तो वेगवेगळ्या अनुभवाने घडत. अनेक अनुभव आहेत, त्याच्यामुळे असं एक अनुभव सांगणं शक्य नाही. आणि पावसाचं सुद्धा त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपण लक्षात घेता आहे की नाही. मुलाखत करता चांगले प्रश्न काढून आणले आणि मी काही प्रश्न बघितले नाही, पण एक नॅचरल मुलाखत झाली पाहिजे. म्हणून तुमच्या समोर या ठिकाणी आता आपले प्रोफेशनल एकदम त्यांच्यासारखं नाही, परंतु आपण प्रयत्न केला म्हणून भरपूर सगळे काही दैनंदिन मी माझ्या शिकवण्यातून असे अनुभव सांगतच असतो मुलांना. सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्यासाठी काय करता येईल? बघा, सुसंस्कृत आपण जेवढं सार सांगितलं आहे सगळं सुसंस्कृत विद्यार्थी करायचं असेल त्याला सगळं करावं लागेल. मला हे आलं पाहिजे, मला ते जमलं पाहिजे, मला हे करावं लागेल. आणि ज्यावेळेस असा तो विचार करेल तर निश्चित त्याला करील, थोडा मोठ्यांचा आदर करील आणि तो सुसंस्कारित विद्यार्थी घडेल.